आता प्रेम आपल्याला दोन पद्धतीने पाहता येतं. प्रेम या शब्दाचा अर्थ लोकांनी वेगळा केला. प्रेम म्हणजे सहज म्हणतात ऑपरेटर, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मी मरूनच जाईन, मी शिरच कापल, मी असंच करल, जीव देईल, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रेम करते. हा जो प्रेम शब्द आहे याला तुम्ही प्रेम या शब्दाचा अपमान करता. हे असं बोलून याला प्रेम नाही म्हणताय, त्याला वासना म्हणतात. कारण ही गोष्ट टिकणारी नाही. जी म्हणते मी तुमच्यावर प्रेम करते, लग्न झालं की तीच नवरा कधी मरल याची वाट पाहत. मी नाही म्हणत, तुकाराम महाराजांचे शब्द आहेत, बाईल म्हणे घर मरता तरी बरे आणि नासियले घर थुंको निया. थोडा पाठीमागचा आवाज कमी पाहिजे करण्याचा. जी बायको आपल्यावर आयुष्यभर प्रेम करते तीच शेवटच्या काळात नवरा कधी मरल याची वाट पाहते. म्हाताऱ्यानं घर थुको पार बोला ना घाण करून टाकला. याला प्रेम नाही म्हणता येत, याला वासना म्हणतात. आणि प्रेम त्याला म्हणतात की जिथं भेदच शिल्लक राहत नाही त्याचं नाव प्रेम आहे. आम्ही इथं स्टेजवर येण्याच्या अगोदर महाराजांनी एक गवळण गायलं, कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेटी आणि देई भेटी एक वेळा, याचं नाव ओरिजिनल प्रेम आहे. एवढा आपलं प्रेम त्या भगवंतावर असावं की त्याच्या तुम्ही जर मंदिरामध्ये गेलात ना, माझ्या सगळ्या बहिणींना विनंती आहे, तुम्ही जर मंदिरामध्ये जर गेलात तर त्या भगवंताच्या मूर्तीच्या समोर एक टक लावून पाहायचं. डोळ्याची पापणी सुद्धा लावू द्यायची नाही. तुम्ही कितीही डिप्रेशन मध्ये असाल, फक्त तिथं जाऊन बसायचं 2 मिनिटं आणि डोळ्याची पापणी लावू द्यायची नाही. तुमच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागतील, गळगळ गळगळ पाणी निघून जाईल. ते डोळ्यातलं पाणी गार नसणार आहे, ते डोळ्यातलं पाणी तुमचं गरम असणार. आणि ते डोळ्यातलं गरम पाणी एकदा का बाहेर निघून गेलं की कितीही डिप्रेशन मध्ये गेलेला माणूस असला तरी सुद्धा तो मोकळा झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा त्रास झाला तर टोकाची भूमिका घ्यायची नाही, टोकाचा निर्णय घ्यायचा नाही, आत्महत्या करायचा. डायरेक्ट मंदिरामध्ये जायचं आणि त्याच्या समोर जाऊन बसायचं. तुमचं मंदिर लांब असेल तर तुमच्या घरातल्या मंदिरामध्ये जाऊन बसायचं, देवघरामध्ये, आणि फक्त त्या मूर्तीकडे एक टक पाहायचं. डोळ्यातून अश्रूच्या धारा निघतील आणि त्या अश्रूच्या धारा म्हणजे आपलं खऱ्या अर्थानं ते संकट बाजूला काढत असतात. आणि म्हणा ना त्याला एक वेळेस, हे बघ देवा, मी एकटीच तुझी नाही, मी एकटाच तुझा नाही, तर हा माझा सगळा परिवार सुद्धा हा तुझाच आहे. मेरा छोटा सा परिवार, म्हणा त्याच्यापाशी बसून थोडस, मेरा छोटा सा परिवार हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा परिवार हरि आ जाओ एक बार. गाव छोटा सा परिवार दादा हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा मेरा छोटा सा परिवार हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा परिवार हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा परिवार हरि आ जाओ एक बार. मेरा परिवार
युग बीत गए, मेरे मालिक हमसे रूठ गए, ओ मेरे मालिक हमसे रूठ गए। मेरे प्राणों के आधार, मेरे प्राणों के आधार, हरि आ जाओ एक बार, मेरा छोटा सा परिवार, हरि आ जाओ एक बार, मेरा छोटा सा परिवार, हरि आ जाओ एक बार, मेरा छोटा सा परिवार, हरि आ जाओ एक बार। जब याद तुम्हारी आती है, 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 मेरे मन को बड़ा तड़पाती है, ओ मेरे मन को बड़ा तड़पाती है, मेरे मन को बड़ा तड़पाती है, मेरे मन को बड़ा तड़पाती है। मेरी नैया लगाओ उस पार, मेरी नैया लगाओ उस पार, हरि आ जाओ एक बार, मेरा छोटा सा परिवार, हरि आ जाओ एक बार, मेरा छोटा सा परिवार, हरि आ जाओ एक बार, मेरा छोटा सा परिवार, हरि आ जाओ एक बार। एवढंच त्याच्या समोर बसून डोळे झाकून त्याच्या पुढे जर म्हणाल तर अंतकरणाची जी अवस्था आहे ही बदलून जात असते. मेरा छोटा सा परिवार, हरि आ जाओ एक बार, एकदा माझ्या घरी या. एवढा भाव त्या भगवंताच्या संबंधामध्ये असला पाहिजे. प्रेमानं त्याला बोलवा. कोण म्हणतं येत नाही. शबरीनं बोलवलं, आला. शबरी त्याच्या दारात नाही गेली. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. इतका भाव असला पाहिजे, तो भगवान परमात्मा येतो. संतांच्या जीवनामध्ये संतांना देव मिळाला. का मिळाला? तर त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या विषयी जो भाव, सतत त्याचं चिंतन, सतत त्याचंच चिंतन. ही भागवत कथा सतत ऐकतच राहावी, ऐकतच राहावी. ऐकून ऐकून आपल्या मनावरती त्याचा परिणाम होत असतो. परिणाम म्हणजे बुद्धी शुद्ध होत असते, आणि शुद्ध झालेली बुद्धी मला वाटतं ती भगवंतापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचत करत असते. म्हणून हे सतत ऐकलं पाहिजे. सदा सेव्या सदा सेव्या रम्या भागवती कथा. सतत ही कथा ऐकली पाहिजे. अंतःकरणाचा विश्वास ठेवून हे ऐकलं पाहिजे. आणि आपलं काय एकदा चित्त निर्मळ झालं की तो भगवान परमात्मा आपल्याला येऊन भेटत असतो.